नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे. बरेचसे लाभार्थी हे प्रश्न विचारत आहेत की वाढीव मानधन नेमकं कधी मिळणार. म्हणजेच राज्य शासनाकडून जे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव मानधन जाहीर केलेलं आहे. मग ते काही लाभार्थ्यांना मागील शासन GRच्या माध्यमातून वाढीव 50,000 रुपये मानधन जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे. मग आता उर्वरित जे काही लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थ्यांना वाढीव मानधन मिळालेलं नाही, अशा लाभार्थ्यांना नेमकं हे वाढीव 50,000 रुपये मानधन कधी मिळणार, तर या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल, अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील प्रेस करायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ज्या काही घरकुल योजना आहेत, त्या सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत, मी काय म्हणतो लक्षात घ्या, राज्य शासनामार्फत 50,000 रुपये वाढीव मानधन देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे. त्याची पूर्तता देखील सुरू केलेली आहे. कारण मागील एका शासन GRच्या माध्यमातून वाढीव 50,000 रुपये मानधन वितरित करण्यासाठी शासनाने निधी देखील मंजूर केलेला होता. आता तो GR नेमका काय आहे हे सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊयात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागास प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% जो अतिरिक्त राज्य हिस्सा आहे तो या योजनेकरिता 60 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत. तर अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणजेच राज्य शासनाकडून हे 50,000 रुपये मानधन दिलं जात आहे, केंद्र शासनाकडून नाही. त्यामुळे 100% जो काही निधी आहे तो राज्य शासनच देणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आणि त्या अनुसरून सदर आवास योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या एकूण 100 कोटी तरतुदीपैकी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मान्यता प्राप्त झालेला 60 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि म्हणून मित्र हो, शासनाने 23 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करून आता हा जो काही 60 कोटी निधी जो आहे तो इतर मागास प्रवर्गातील जे घरकुल योजनेतील लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे, अशा लाभार्थ्यांसाठी हा वाढीव 50,000 रुपयेचा मानधन वितरित करण्यासाठीचा शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला होता. आता बरेच जण म्हणतील की हा आम्हाला GR माहिती आहे, तुम्ही हा GR परत का दाखवताय. तर तुम्हाला GR एवढ्यासाठी दाखवला की राज्य शासनाकडून जे काही वाढीव 50,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे हे 100% राज्य शासनाकडून दिलं जाणार आहे. त्यामुळे हे जे काही 50,000 रुपये वाढीव मानधन शासनाकडून वितरित केलं जाणार आहे त्यासाठीचा वेगळा शासन निर्णय जो आहे तो शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केला जाईल. आता 23 फेब्रुवारी 2026 रोजीचा जो शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्गातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मानधन वितरित करण्यासाठी 60 कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील ज्या लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे अशा लाभार्थ्यांनाच हे वाढीव मानधन जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे. आता 50,000 रुपये पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत का, तर नाही. तर त्यापैकी फक्त 35,000 तुम्हाला घरकुल बांधकामासाठी दिलं जातं आणि 15,000 रुपये जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरावरती सोलर बसवल्यानंतर तुम्हाला ते अनुदान स्वरूपामध्ये दिलं जातं. अशा प्रकारे ते एकूण 50,000 रुपये वाढीव मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जातं, हे मात्र लक्षात घ्या. त्यामुळे वाढीव 50,000 रुपये मानधन तुम्हाला आता लगेच मिळणार नाही. आणि मागील GRच्या माध्यमातून शासनाने जे काही 10 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तो निधी केंद्र व राज्य शासनाचा असा दोघांचा मिळून हा 10 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे या निधीमधून फक्त घरकुलचे हप्ते, मग तो पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, जो हप्ता तुमचा बाकी राहिलेला आहे त्या पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये तो घरकुलचं इन्स्टॉलमेंट, घरकुलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. वाढीव हप्ता या निधीच्या माध्यमातून जमा केला जाणार नाही.
कारण वाढीव हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून 100% निधी जो आहे तो वितरित केला जातो आणि त्यासाठीचा वेगळा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जातो. तर ज्या लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे अशा लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर अशा लाभार्थ्यांना वाढीव मानधन वितरित करण्यासाठी शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करून त्यासाठीचा निधी जो आहे तो मंजूर केला जाईल आणि त्यानंतरच त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव मानधन जे आहे ते वितरित केलं जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, तुमचं घरकुल पूर्ण झालेलं असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये सध्या तरी वाढीव मानधन जे आहे ते जमा केलं जाणार नाही. तर वाढीव मानधन नेमकं कधी मिळणार या संदर्भातील बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला होता. त्या संदर्भातील ही माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.